वचा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं, मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार. तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं ती एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण. काही जरी केलं तर काही होत नाही. राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो, तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो. मी पहिल्यापासून ही भूमिका मांडतोय. तुमच्यासाठी कुठलं सिंहासन ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला सिंहासन निर्माण करावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला राजसत्तेतलं सिंहासन मिळू शकत नाही. अरे मी 2006 राजकारणामध्ये आलो. 6 ते किती झाले बघा, 24 जनतेतून निवडून यायला. किती वेळा पडलो मी निवडणुकांमध्ये, 5 वेळा मी निवडणुकांमध्ये हारलोय. गोपीचंद वेडा होता म्हणून लढला, शहाणा असता तर कुणाच्या तर नोकरीला असता कारकून म्हणून. या सांगलीच्या मार्केटमध्ये हमाल म्हणून आमचे बापजादे आले. त्या हमालाची पोर आता व्यापारी म्हणून अख्खं मार्केट ताब्यात घेऊन बसलेत. हा वेड्यापणाचंच काम आहे.